आज आपण विनायक दामोदर सावरकरजी यांचा जन्मदिवस आहे। ते भारताचे थोर क्रांतिकारक होऊन गेलेत। ते एक अभ्यासू विद्यार्थी होते, समाजसुधारक होते, महान क्रांतिकारक होते। त्यांनी 1857चा स्वातंत्र्य समर जोसेफ मॅझेनीचे चरित्र खूप सारं लेखन केलेलं आहे आणि राष्ट्रप्रेमाने ते ओथंबून ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्व होते। एवढंच नव्हे तर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे थोरले बंधू बाबाराव आणि त्यांचे धाकटे बंधू नारायणराव हे सुद्धा क्रांतिकारक होते। या सर्वांनीच भारत मातेच्या गुलामगिरीच्या बेड्या कसं मोकळ्या करता येतील यासाठी अथक प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो आहे। सावरकरांनी 1905 मध्ये विदेशी कापडांची होळी केली की जेणेकरून हे व्यापारी लोक आहेत यांच्याकडचा व्यापार आमच्या लोकांनी चालू देऊ नये, स्वदेशी मालाला चालना मिळाली पाहिजे आणि यामुळे त्यांनी विदेशी मालाची होळी केली होती। चाफेकर बंधूंना जेव्हा फाशी देण्यात आली ब्रिटिश सरकारकडून, त्यातून त्यांच्यामध्ये मनामध्ये ब्रिटिशांबद्दल फार मोठा राग व्यक्त निर्माण झाला होता आणि त्यातूनच ते पुढे इंग्लंडमध्ये गेले। श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याकडे इंडिया हाऊसमध्ये ते राहिलेत आणि तिथून ब्रिटिश विरोधी कारवाया, पत्रके, बॉम्ब बनवण्याचं तंत्र त्यांनी शिकलं आणि भारतात सुद्धा तशा प्रकारची माहिती पाठवण्याचं कार्य केलेलं आहे। मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली, तर भारतामध्ये जॅक्सनचा खून अनंत लक्ष्मण कानेरी यांनी केला आणि यामागे जी प्रेरणा होती ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची होती। एवढंच नव्हे तर ब्रिटिशांच्या विरोधात बॉम्ब स्फोट कसं घडवून आणता येईल, बॉम्ब कसं तयार करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु याबद्दलची माहिती ब्रिटिशांना कळली आणि त्यांनी सावरकरजींना अटक केली। अटक केल्यानंतर त्यांना अंदमानच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं आणि त्यांना काळ्या पाण्याची कठोर शिक्षा देण्यात आली आणि ती शिक्षा 50 वर्षाची होती। त्यांना न्यायालयासमोर जेव्हा सादर करण्यात आलं तेव्हा न्यायाधीश म्हणाले होते त्यांना, अरे तुला 50 वर्षाची शिक्षा आहे, तू 50 वर्ष काय कसं शिक्षा सहन करणार? तेव्हा सावरकरजी म्हणाले होते, 50 वर्ष तरी तुमचं राज्य भारतात टिकणार आहे काय? असा खडा सवाल न्यायाधीशालाच करणारे सावरकरजी अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्वाचे होते। पुन्हा तुरुंगात असताना सुद्धा त्यांना फार हालापेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या। मग घाणीला झुकणारं जे बैलांचं काम होतं ते त्यांना घाणीला झुंपलं गेलं, काथ्याकूट करणं वगैरे खूप कष्टाची कामं त्यांच्याकडून करवून घेण्यात आली आणि हे तुरुंगामध्येच असताना त्यांना असं वाटायला लागलं की ब्रिटिश सरकार आज ना उद्या केव्हा तरी आपल्या देशातून सोडून जाणार आहे। परंतु वाढतं मुस्लिम लीगचं महत्त्व, मुस्लिमांच्या या देशात वाढणारं प्रस्थ आणि त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की हिंदूंचंही संघटन या देशात असलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांना काही अटींवर माझी मुक्तता करा आणि त्यानंतर त्यांना की भारतामध्ये हिंदूंचं प्राबल्य कसं निर्माण करता येईल, हिंदूंचं संघटन कसं निर्माण करता येईल की जेणेकरून जेव्हा मुस्लिमांचं संघटन आहे तर हिंदूंचंही संघटन असलं पाहिजे। याकरता त्यांनी नंतरच्या पुढील कालखंडामध्ये हिंदू महासभेचं कार्याला स्वतःला वाहून घेतलं। यासोबतच समाजसुधारकांचं कारण पतित पावन मंदिर असेल किंवा दलितांवर होणारे अन्याय अत्याचार असेल हे कुठंतरी आपल्याला कसं दूर करता येतील यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो आहे।